students. In the previous lecture, we have studied the wave-particle duality of electromagnetic radiation and also the characteristics of electromagnetic wave. मागच्या लेक्चरला आपण बघितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन हे दोन प्रकारे बिहेव करत असतं. एक म्हणजे त्याचं इट इज बिहेविंग जस्ट लाईक अ वेव अँड ऑल्सो इट इज बिहेविंग जस्ट लाईक अ पार्टिकल. So this is the dual nature of electromagnetic radiation. त्यानंतर आपण characteristics of electromagnetic wave हा पार्ट देखील पाहिला. Any electromagnetic wave is characterized by the different parameters like wavelength, frequency, wave number, velocity or its amplitude. These are the 5 parameters with the help of which we can define that electromagnetic wave properly. त्यानंतर आपण आणखी काय पाहिलं की स्पेक्ट्रम कसा प्रोड्यूस होतो. अगदी थोडक्यात त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगितली होती. जेव्हा व्हाईट लाईट आपण प्रिझममधून पास करतो तेव्हा त्या व्हाईट लाईटचं 7 कॉम्पोनंट्समध्ये डिस्पर्शन होत असतं. तुम्हाला ते कॉम्पोनंट्स माहीत आहेत. Suppose this is a prism. Through this prism, if you pass the white light, then what happens? That white light is dispersed into its 7 components. And what are that components? You have studied this experiment in the lower standard. Violet, indigo, blue, green, orange, yellow, orange and red. These are the 7 components of this wave or of this radiation. इथं हे जे 7 components मिळाले आपल्याला त्या व्हाईट लाईटचं डिस्पर्शन होऊन त्यांनाच आपण काय म्हटलेलं होतं, स्पेक्ट्रम असं म्हटलं होतं. अगदी थोडक्यात मी तुम्हाला या स्पेक्ट्रमविषयी माहिती सांगितली आहे. याचे डिटेल्स तुम्ही नंतर 11 स्टँडर्डमध्ये स्टडी करणारच आहात. आता फिजिक्स चॅप्टरमध्ये तुम्हाला त्याचे डिटेल्स आणखी मिळतील. आता हे स्पेक्ट्रम हा जो स्पेक्ट्रम आहे तो ॲक्च्युली 2 टाईपचा असतो. एक म्हणजे ॲटॉमिक स्पेक्ट्रम आणि दुसरा असतो तो मॉलिक्युलर स्पेक्ट्रम. ॲटमपासून मिळणारे स्पेक्ट्रा, स्पेक्ट्रमचं प्लुरल स्पेक्ट्रा. स्पेक्ट्रम दिस इज अ सिंगल वर्ड and spectra this is a plural. ॲटम पासून मिळणारे स्पेक्ट्रा त्यांना आपण म्हणतो ॲटॉमिक स्पेक्ट्रा आणि मॉलिक्यूल पासून मिळणाऱ्या स्पेक्ट्राना मॉलिक्युलर स्पेक्ट्रा असं म्हटलं जातं. आपण मेनली कन्सर्न आहोत ते ॲटॉमिक स्पेक्ट्रा याच्या संदर्भात आपल्याला स्टडी करायचं आहे. आता ॲटॉमिक स्पेक्ट्रमचे पुन्हा 2 टाईप आहेत. ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि ॲटॉमिक इमिशन स्पेक्ट्रम. ठीक आहे. त्यातही पुन्हा आपल्याला ॲटॉमिक इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन ॲटम हा मेनली स्टडी करायचा आहे. आणि त्यामुळं ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा म्हणजे काय आणि ॲटॉमिक इमिशन स्पेक्ट्रा म्हणजे काय हे अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. याचे डिटेल्स तुम्हाला फिजिक्समध्ये नंतर मिळणारच आहेत. केमिस्ट्रीमध्ये त्याचा फार स्टडी तुम्हाला लागत नाही. जेवढं आवश्यक आहे तेवढाच मी इथे तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा एखादा सबस्टन्स किंवा इलेमेंट त्या सबस्टन्सवर किंवा इलेमेंटवर रॅडिएशन्स फॉल होतात, ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स फॉल होतात, तेव्हा त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्सपैकी काही रॅडिएशन्स, काही वेवलेंथ असणारे रॅडिएशन्स हे त्यामध्ये ॲब्सॉर्ब केले जातात आणि या ॲब्सॉर्प्शनमुळं जो स्पेक्ट्रा आपल्याला मिळतो त्याला आपण म्हणतो ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा. वेन अ सबस्टन्स ऑर इलेमेंट इज एक्सपोज्ड टू कंटिन्युअस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स, certain part of that radiation of corresponding wavelength has been absorbed, then we get the absorption spectra. आता जेव्हा
हे ॲटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील ते रॅडिएशन ॲब्सॉर्ब करतात तेव्हा त्यांची एनर्जी इन्क्रीज होते आणि अशा इन्क्रीज्ड एनर्जी स्टेटला एक्सायटेड स्टेट असं म्हटलं जातं. मीन्स दॅट ॲटम्स, आयन्स ऑर मॉलिक्युल्स आर सेड टू बी एक्सायटेड व्हेन दे ॲब्सॉर्ब द रॅडिएशन्स ऑफ करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ. पण एक्सायटेड स्टेटला हे ॲटम्स किंवा आयन्स किंवा मॉलिक्युल्स असतील ते फार काळ राहत नाहीत. दे आर अनस्टेबल इन दॅट स्टेट. सो दे अगेन गिव्ह आउट द एनर्जी. ते काय करतात, एक्सायटेड स्टेटला अनस्टेबल असतात त्यामुळे ते स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी पुन्हा काय करतात, त्या ॲब्सॉर्ब केलेल्या रॅडिएशनपैकी काही पार्ट पुन्हा ते इमिट करतात. दे इमिट अगेन सर्टन रॅडिएशन्स अँड ॲक्वायर द लोअर एनर्जी स्टेट. ठीक आहे. आणि त्यामुळं जेव्हा ते रॅडिएशन इमिट करत असतात त्यावेळी त्यांच्यापासून आपल्याला इमिशन स्पेक्ट्रम मिळतो. ठीक आहे. आता इमिशन स्पेक्ट्रम देणारे काही ऑब्जेक्ट्स आहेत, त्यांचे एक्झाम्पल्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. फ्लुरोसंट ट्यूब, सोडियम वेपर लॅम्प किंवा निऑन साइन, हॅलोजन लॅम्प्स, these are the certain objects which are giving us the emission spectrum. आता आपल्याला मेनली ॲटॉमिक इमिशन स्पेक्ट्रम याचा स्टडी करायचा. ठीक आहे. आता हा स्टडी करत असताना आपण सिम्पलेस्ट ॲटम घेणार आहे, हायड्रोजन ॲटम. का तर आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन ॲटम इट्स ॲटॉमिक नंबर इज 1. means it possess only one proton and one electron. It is the smallest atom and having only simple structure, that is around the nucleus only one orbit is there in which single electron is revolving. So we have to study the simplest emission spectrum of hydrogen. पण हा हायड्रोजन ॲटमचा इमिशन स्पेक्ट्रम स्टडी करण्यापूर्वी मी तुम्हाला थोडंसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय हे सांगणार आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपण मागच्या लेक्चरला बघितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स आर ट्रॅव्हलिंग जस्ट लाईक अ वेव्ह. या पद्धतीनं वेव्ह फॉर्ममध्ये हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स ट्रॅव्हल होत असतात. बरोबर आहे. आता ॲक्च्युली हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स आहेत त्यांची वेव्हलेंथ वेगवेगळी असते, त्यांची फ्रिक्वेन्सी देखील वेगवेगळी असते, मात्र त्यांची व्हेलॉसिटी ही मात्र सारखी असते. हे देखील मी मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. जेव्हा आपण हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स त्यांच्या इन्क्रीजिंग वेव्हलेंथ ऑर्डरनी अरेंज करतो तेव्हा जो स्पेक्ट्रम मिळतो त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ओके. द अरेंजमेंट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स इन द ऑर्डर ऑफ देअर इन्क्रीजिंग वेव्हलेंथ ऑर डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी, that is called as electromagnetic spectrum. पहा या ठिकाणी सपोज मी ही लाईन ड्रॉ करते. या ठिकाणी ही लाईन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स आहेत, त्यांची या लाईन्सवर आपण वेव्हलेंथ इंडिकेट करूया. ठीक आहे. हियर दिस लाईन इंडिकेट्स द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द वेव्हलेंथ. लेफ्ट टू राईट जर वेव्हलेंथ इन्क्रीज झाली तर त्यांची फ्रिक्वेन्सी मात्र लेफ्ट टू राईट काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. का? मागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की फ्रिक्वेन्सी दॅट इज न्यू इज द रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. ओके. सो हियर I will show the decreasing order of the frequencies of that electromagnetic radiations. वेगवेगळे रॅडिएशन्स आहेत, त्यांच्या वेव्हलेंथ्स किंवा फ्रिक्वेन्सी
या वेगवेगळ्या आहेत आणि जेव्हा या पद्धतीनं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर वेवलेंथ या पद्धतीनं जेव्हा हे रेडिएशन्स आपण अरेंज करत असतो तेव्हा आपल्याला इथं वेगवेगळे रिजन्स मिळतात. कोणकोणते रिजन्स मिळतात? लेट्स सी. The region which is having the lowest wavelength, that is called as the region of cosmic rays. हा शब्द ऐकून माहिती असेल तुम्हाला. Then this region is of gamma rays. Again you get here X-ray, region for X-rays. The next region, that is of ultraviolet region. Here we are getting ultraviolet rays. After ultraviolet region, you will get here the small region, that is the visible region, region of visible light. After that, you will get here infrared region. Then you will get here the region of microwaves. And the last one, which is having maximum wavelength, that is the region of radio waves. ठीक आहे. या पद्धतीनं जर तुम्ही इन्क्रीजिंग वेवलेंथ या ऑर्डरनी हे रेडिएशन्स अरेंज केले तर त्या रेडिएशन्सचे अशा पद्धतीनं वेगवेगळे रिजन्स पाहायला मिळतात. आता कॉस्मिक रेज किंवा गॅमा रेज असतील, UV रेज असतील, या हा जो रिजन आहे यांच्या वेवलेंथ किती असतात किंवा त्यांची फ्रिक्वेन्सी किती असते याचे डिटेल्स तुम्ही नंतर फिजिक्स सब्जेक्टमध्ये स्टडी करणार आहात, त्यामुळे त्याच्या डिटेलमध्ये काही मी जाणार नाही आहे. आता हा जो व्हिजिबल रिजन आहे, व्हिजिबल लाईटचा रिजन, इट इज हॅविंग अ वेवलेंथ रेंज दॅट इज फ्रॉम 400 नॅनोमीटर to 750 नॅनोमीटर. 400 ते 750 नॅनोमीटर एवढ्या वेवलेंथ रेंजमध्ये आपल्याला कोणता रिजन पाहायला मिळतो? व्हिजिबल रिजन पाहायला मिळतो. 400 नॅनोमीटरपेक्षा कमी वेवलेंथ असणारे रेडिएशन्स हे कोणत्या रिजनमध्ये आपण इंडिकेट केलेले? UV रिजनमध्ये. आणि 750 नॅनोमीटरपेक्षा जास्त वेवलेंथ असणारे रेडिएशन्स हे इन्फ्रारेड रिजनमध्ये आपण अरेंज करत असतो. ठीक आहे. एवढी इन्फॉर्मेशन केमिस्ट्री सब्जेक्टसाठी आपल्याला पुरेशी आहे. सो द अरेंजमेंट ऑफ डिफरंट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इन द ऑर्डर ऑफ देअर इन्क्रीजिंग वेवलेंथ इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ठीक आहे. सो दिस इज अ लिटल अबाउट इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. And now we will go towards our main part, that is the line emission spectrum of hydrogen. आपण पाहिलं की ॲटमपासून मिळणाऱ्या स्पेक्ट्रा ह्या 2 टाईपच्या असतात, ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आणि ॲटॉमिक इमिशन स्पेक्ट्रा. ॲक्च्युली ह्या ज्या स्पेक्ट्रा आहेत तिथे आपल्याला लाईन स्पेक्ट्रम मिळतो. म्हणजे त्या स्पेक्ट्रमचं नेचर कसं असतं? जस्ट लाईक अ लाईन. वी आर गेटिंग द डिफरंट काइंड्स ऑफ लाईन. And this spectrum is not continuous, but it is discontinuous. In the previous lecture, I have told you that we are getting such type of lines, and that lines are having the different spacings, just like this. काही lines जवळ पाहायला मिळतील, काही lines तुम्हाला लांब पाहायला मिळतील, आणि ते कंटिन्युअस नाही आहेत, तर त्यांच्यामध्ये कशी आहे? डिसकंटिन्युटी असते. ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रामध्ये तुम्हाला डार्क लाईन्स मिळतात आणि बॅकग्राऊंड मात्र व्हाईट असतं. पण इमिशन स्पेक्ट्रा ज्या मिळतात त्यांच्यामध्ये हे बॅकग्राऊंड मात्र डार्क असतं आणि त्याच्यावर मिळणाऱ्या ज्या लाईन्स आहेत त्या मात्र कशा असतात? ब्राईट असतात.
ही अगदी थोडक्यात मी तुम्हाला या इमिशन स्पेक्ट्रमविषयी माहिती सांगितलेली आहे. आता हायड्रोजन ॲटमपासून आपल्याला इमिशन स्पेक्ट्रम मिळवायचा आहे. कसा मिळवायचा? व्हेन द इलेक्ट्रिक डिस्चार्ज इज पास्ड थ्रू द गॅसियस हायड्रोजन देन वी आर गेटिंग द इमिशन स्पेक्ट्रम. जेव्हा गॅसियस हायड्रोजनमधून आपण इलेक्ट्रिक डिस्चार्ज पास करतो तेव्हा आपल्याला इमिशन स्पेक्ट्रम मिळतो. ठीक आहे. आता हे जे इमिशन स्पेक्ट्रा आहेत हायड्रोजन ॲटमच्या त्या 5 सायंटिस्टनी स्टडी केल्या वेगवेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशनच्या रिजनमध्ये. ते रिजन कोणते होते? तर अल्ट्राव्हायलेट रिजन, देन विजिबल रिजन आणि इन्फ्रारेड रिजन. या 3 वेगवेगळ्या रिजन्समध्ये 5 सायंटिस्टनी या हायड्रोजन ॲटमच्या स्पेक्ट्रा स्टडी केल्या. ठीक आहे. त्या सायंटिस्टची नावं मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे. सो दीज आर द कंटिन्युअस लाईन्स विच आर ऑब्टेन्ड इन द इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. आणि या 5 सायंटिस्टना 5 वेगवेगळ्या लाईन सिरीज पाहायला मिळाल्या. ठीक आहे. या ज्या 5 वेगवेगळ्या लाईन सिरीज आहेत त्या डिस्क्राईब करण्यासाठी त्यांचा वेव्ह नंबर विचारात घेतला जातो. वेव्ह नंबर दॅट इज न्यूबार. सायंटिस्ट रिडबर्ग, ठीक आहे, सायंटिस्ट जे रिडबर्ग या सायंटिस्टनं या वेव्ह नंबर या वेगवेगळ्या ज्या 5 लाईन्स सिरीज इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजनमध्ये मिळाल्या होत्या त्या लाईन सिरीज एक्सप्लेन करण्यासाठी जे वेव्ह नंबर्स आपण यूज करतोय, ठीक आहे, त्या वेव्ह नंबरचं एक्सप्रेशन सांगितलं. व्हॉट इज दॅट एक्सप्रेशन? लेट अस सी. द वेव्ह नंबर ऑफ दॅट लाईन्स that is equal to 109,677 into 1 upon n1 square minus 1 upon n2 square. आता ही जी व्हॅल्यू आहे 109,677, this value is constant, so it is named as the Rydberg constant, RH. Here, and therefore you will get the relation or the expression for this number by RH, where RH is the Rydberg constant and its value is 109,677. So we get the expression as nu bar is equal to RH into 1 upon n1 square minus 1 upon n2 square. Okay. Here we know that the unit of wave number is per centimeter. Okay. Here this is a constant. Its unit is also per centimeter. So with the help of this expression you can obtain the wave number for each of the series of lines. आता इथं N1 म्हणजे काय? तर N1 that are the lower energy levels and they are having the values as 1, 2, 3, 4, 5 and so on. And what are the values of N2? N2 is equal to N1 plus 1 or N1 plus 2, N1 plus 3, then N1 plus 4 and so on. म्हणजे जर N1 is equal to 1 असेल तर N2 is equal to directly काय येणार आहे 2. जर N1 is equal to 2 असेल तर N2 is equal to 3. या पद्धतीनं त्या लाईन्स मिळणार आहे. ठीक आहे. आता या लाईन्स ज्या 5 वेगवेगळ्या सायंटिस्टनी लाईन सिरीज स्टडी केल्या त्या लाईनचं नेचर काय असतं, त्यांचे वेव्ह नंबर कशा पद्धतीनं फाइंड आउट केले जातात
आणि त्यांच्या N1 आणि N2च्या व्हॅल्यूज काय असतात हे मी आता तुम्हाला सांगणार. ठीक आहे. The first series was given by scientist Lyman. लायमननं या पहिल्या सिरीजचा स्टडी केला. हा स्टडी त्यानं कोणत्या रिजनमध्ये केला तर अल्ट्राव्हायलेट रिजनमध्ये केला. ठीक आहे. आणि त्यासाठी मात्र N1ची व्हॅल्यू त्यानं 1 घेतली आणि मग जर N1 इज इक्वल टू 1 असेल तर N2च्या व्हॅल्यू काय येतील ते विल स्टार्ट फ्रॉम 2 3 4 5 अँड सो ऑन. आलं लक्षात. ठीक आहे. म्हणजे स्पेक्ट्रल लाईन्स ज्या स्टडी केल्या त्यासाठी त्यानं अल्ट्राव्हायलेट रिजनचा यूज केला. या रिजनमध्ये लायमननं या लाईन्सचा स्टडी केला. या लाईन्ससाठी N1 इज इक्वल टू 1 आहे म्हणजे दॅट इज अ लोअर एनर्जी लेवल. ठीक आहे. आता ही एनर्जी लेवल मी या ठिकाणी दाखवते तुम्हाला. सपोज दिस इज द एनर्जी लेवल हुज व्हॅल्यू इज लेस N1. ठीक आहे. देन I will arrange the next level. Suppose this one is N1, then this one will be N2. The next one, that is N3, third energy level, fourth energy level, fifth energy level, sixth energy level, and seventh energy level. तुमच्या इथे लक्षात आलं असेल की सुरुवातीला ज्या एनर्जी लेवल्स आहेत त्यांच्यामध्ये असणारं स्पेसिंग जास्त आहे. मात्र जसजसं आपण पुढे जाऊ हायर एनर्जी लेवलकडे जाऊ तसतसं त्यांच्यामध्ये असणारा स्पेसिंग एनर्जी डिफरन्स हा मात्र कमी कमी होत गेलेला आहे. सो हिअर वी हॅव शोन द डिफरंट एनर्जी लेवल्स. ठीक आहे. आता लायमनला ज्या इमिशन स्पेक्ट्रा मिळाला त्या ठिकाणी काय झालेलं आहे पहा. ॲटमनी हायड्रोजन ॲटमनी एनर्जी ॲब्सॉर्ब केली आहे. तो एक्सायटेड स्टेटला जाणार आहे आणि एक्सायटेड स्टेटमधून पुन्हा तो ग्राउंड स्टेटला येणार आहे. त्यावेळी रॅडिएशन्स इमिट करणार आहे आणि मग आपल्याला इमिशन स्पेक्ट्रम मिळणार आहे. आणि इथे लायमनला ही पहिली सिरीज मिळाली लाईन्सची ज्यामध्ये तो हायर एनर्जी लेवल N1 इज इक्वल टू 2 या एनर्जी लेवलमधून इलेक्ट्रॉन या फर्स्ट एनर्जी लेवलमध्ये येणार. म्हणजे इट विल गो फ्रॉम N2 टू N1. हिअर यू कॅन गिव्ह द नंबर्स ॲज N इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 and 7 like this also. सेकंड एनर्जी लेवलमधून तो फर्स्ट एनर्जी लेवलमध्ये येणार आहे किंवा थर्ड एनर्जी लेवलमधून तो फर्स्ट एनर्जी लेवलमध्ये येणार आहे. मीन्स व्हेन द इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम एनी हायर एनर्जी लेवल टू द फर्स्ट लोएस्ट एनर्जी लेवल देन वी आर गेटिंग द लायमन सिरीज ऑफ इमिशन लाईन्स. पहिली सिरीज मिळाली त्या सिरीजला आपण काय नाव द्यायचं लायमन सिरीज बिकॉज इट वॉज स्टडीड बाय सायंटिस्ट लायमन इन विच रिजन इन द ultraviolet spectral region. The next series was studied by scientist Balmer. He has obtained the spectral lines which were obtained when the electrons have been jumped from the higher energy levels to the second energy level. So N1 is equal to 2 and N2 is equal to 3, 4, 5, 6 and so on. And this study was done in the visible region of the electromagnetic spectrum. ठीक आहे. म्हणजे आता ज्या स्पेक्ट्रल लाईन्स मिळणार आहेत त्या लाईन्स सेकंड एनर्जी लेवलमध्ये जम्प होणार आहेत. द इलेक्ट्रॉन विल जम्प फ्रॉम थर्ड एनर्जी लेवल टू सेकंड, फोर्थ टू सेकंड, फिफ्थ टू सेकंड, सिक्स्थ टू सेकंड or 7 to second, and therefore here we obtained the second series of lines named as the Balmer series.
The third series was studied by scientist Paschen. Okay. And for the Paschen series, N1 is equal to 3 and N2 is equal to 4, 5, 6, 7, 8 and so on. This series was studied again in infrared region. And we can show this series like this. The electron will jump from 4th energy level to 3rd one, 5th to 3rd, 6th to 3rd, 7th to 3rd and so on. So this is a Paschen series. The next 4th series was obtained by scientist Brackett, where N1 is equal to 4 and N2 is equal to 5, 6, 7, 8 and so on. This series was also studied in infrared region. Here the infrared region is again divided into 3 parts: near infrared, infrared and the last one, that is far infrared. So you can show here near infrared, infrared and the last series was obtained in the far infrared region. So let's see how the Brackett series is obtained. Here for the Brackett series, the electron will jump in the 4th energy level from the higher energy levels like this. Okay, again from 8 to 4, that is lower energy level. N1 for the Brackett series is 4. This is a Brackett series. The 5th series was studied by scientist Peafon in the infrared or far infrared region, where N1 is equal to 5 and N2 is equal to 6, 7, 8 and so on. And we will show that Peafon series here, where N1 is equal to 5, just like this. Again from higher energy level, the electron may jump to the 5th energy level. अशा पद्धतीनं 5 सायंटिस्ट लायमन, बाल्मर, पाशन, ब्रॅकेट आणि पीफन यांना 5 सिरीज ऑफ लाईन्स, इमिशन स्पेक्ट्रल लाईन्स मिळाल्या हायड्रोजन ॲटमसाठीच्या. त्या लाईन्सना आपण काय नाव दिली? लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाशन सिरीज, ब्रॅकेट सिरीज आणि पीफन सिरीज. लायमन सिरीजमध्ये काय होतं? इलेक्ट्रॉन हा फर्स्ट एनर्जी लेवलमध्ये जंप होत असतो. म्हणजे जेव्हा इमिशन होतं तेव्हा तो कुठे रीच होतो? तर फर्स्ट एनर्जी लेवलमध्ये. त्यावेळी ज्या लाईन्स मिळतात, मग हायर एनर्जी लेवल कोणतीही असो, when the electron jumps into the first energy level, it is called as Lyman series. If the electron jumps after emission of electromagnetic radiations into the second energy level, then we are getting the Balmer series. When the electron jumps into the third energy level, then we are getting Paschen series. म्हणजे Paschen series मध्ये इलेक्ट्रॉन्स हे फक्त थर्ड एनर्जी लेवल पर्यंतच जंप होणार आहेत, ते लोअर एनर्जी लेवलमध्ये येणार नाही. अशा पद्धतीनं या 5ही सिरीज आपल्याला मिळतात. ठीक आहे. अशा पद्धतीनं आता आपण या ज्या सिरीज मिळाल्या या काय? द सिरीज ऑफ इमिशन स्पेक्ट्रम ऑफ फॉर द हायड्रोजन ॲटम. या स्पेक्ट्रल लाईन्सचा स्टडी या वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या स्पेक्ट्रल रिजनमध्ये केला आणि याचाच उपयोग पुढे बोर या सायंटिस्टनी केला. बोरना कशाचा उपयोग केला मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आणि लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन यांचा यूज करून नील्स बोरनं मग आपल्याला सिम्पलेस्ट ॲटमचं स्ट्रक्चर एक्सप्लेन केलेलं आहे. हे ॲटॉमिक स्ट्रक्चर काय आहे, म्हणजे बोर्स ॲटॉमिक मॉडेल काय आहे, त्याचे वेगवेगळे पॉस्च्युलेट्स काय आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.